की या 20 वर्षात त्यांनी इथे साधी पिठाची इथे निर्माण करू शकला नाही, हा माणूस विकास करणार? अरे त्या भारतीय जनता पक्षाला आणि नरेंद्र मोदीला 12 वर्ष विकास सापडला नाही, तुम्हाला काय सापडणार? हे म्हणे परभणीतली उद्धव ठाकरेंच्या सभेतली ही दृश्य आपण बघतोय। आज परभणी आणि धाराशिवमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा। काल 3 ठिकाणी मेळावा झाला आणि आज परभणी आणि धाराशिव। संजय जाधव यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे आज आहेत, तर दुसरीकडे ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघात देखील सभा। परभणीमध्ये उद्धव ठाकरे फुटीर खासदारांच्या मतदारसंघात आज मेळावा घेत आहेत आणि आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे उपस्थितांना शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत। काल वाशिम, यवतमाळ, त्यानंतर आज आता परभणी, धाराशिव या ठिकाणी निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा। उद्धव ठाकरे थोड्याच वेळात आता शिवसैनिकांना संबोधित करतील। करायला गाडण्यातच येतं आणि काय विकास विकास म्हणजे काय? परभणीचा हा काय विकास करणार आहे? हा काय परभणीचं दुबई करणार आहे का? हा काय परभणीचं सिंगापूर करणार आहे का? हा काय परभणीचं स्वित्झर्लंड करणार आहे का? अरे हा पत्र्याच्या घरात राहणारा साधा शिवसैनिक आज कुठे राहतो? 2000 कोटीचा मालक आहे म्हणून मला कोणीतरी सांगितलं। शिवसेना या 4 अक्षरामुळे मिळालेली ही ताकद आहे। शिवसेना या 4 अक्षरामुळे आणि ठाकरे कुटुंबामुळे। तो असं म्हणतो मला चापटी मारून दाखवा। अरे चापटी काय तुला तुडवणार आम्ही? मला चापटी मारून काय दाखवा? ऑपरेशन तुडवा हे त्यासाठीच आहे। गद्दार दिसला की तुडवा हे आमचं ऑपरेशन आहे, हे शिवसेनेचं ऑपरेशन आहे आणि त्यासाठी कोणत्याही आदेशाची गरज नाही। हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला आदेश आहे आणि बंडू सारख्या गांडूने आम्हाला आव्हान देऊच नाही। तेव्हा शिवसैनिकांना मी इतकंच सांगेन, ही परभणी शिवसेनेचीच राहील। असे बंडू गांडू येतील आणि जातील, चिंता करायचं कारण नाही। मला तर मगाशी येताना असं वाटलं राहुल आमदार की तुमची एखादी विजय मिरवणूक चाललेली आहे।